कलरचे झुमके आहेत. मी हे वाले झुमके विअर करणार आहे. So guys, I have these bangles. So hey guys, welcome to another Get Ready with me. So आज खूप दिवसानंतर मला असं वाटलं की काहीतरी स्पेशल करावं. सो म्हणून मी डिसाईड केलं की ही वाली साडी विअर करावी. सो आत्ता मी बेस तर कंप्लीट केलेला आहे. सो आता मी आणि आज मी स्मोकी आईज बनवणार आहे. तर ही वाली साडी आहे ना, ही असं चापून पण बसते आणि ना थोडीशी अशी फुगते. सो मी आता बघणार आहे की ही माझी म्हणजे ही साडी माझ्यावर कशी दिसेल. लास्ट टाइम मी विअर केली ती माझ्या डेज वेळी, कॉलेजच्या डेज वेळी. तर मी आता खूप वर्षानंतर ही साडी विअर करणार आहे. सो गाईज, सगळ्यात पहिले मी जास्ती फोकस माझ्या आईजवर करणार आहे. सो हे आहे स्विस ब्युटीचा कॉन्टर, सॉरी हे आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर. सो गाईज, आईजचं कन्सिलर मी लावून झालेलं आहे. सो आता मी ह्याच्यातले आय शॅडोज यूज करणार आहे. सो माझी साडी थोडीशी पिंक आहे. सो मी याच्यातला पिंक शेड अप्लाय करणार आहे. जास्त करणार नाही आहे कारण मी स्मोकी आईज बनवणार आहे. सो हा थोडासा हा वाला आणि थोडासा हा. छान दिसतंय. तर गाईज, स्मोकी आईज जेव्हा आपण बनवतो तेव्हा आय शॅडो जास्ती आतमध्ये न लावता हे बाहेरच लावायचं आहे कारण आपल्याला आतमध्ये स्मोकी आईज बनवायची आहे. सो आपला सगळा फोकस फक्त आईजवर आहे. तो आहे शॅडो माझं झालेलं आहे. सो आता मी यूज करणार आहे हा ब्लॅकवाला आणि त्याच्यासाठी मी हा स्ट्रोकवाला ब्रश घेतलेला आहे. याने आपली लाईन व्यवस्थित बनेल. सो आणि मी आता जेवढा मेकअप केला तो विदाऊट मिरर केलेला आहे. सो पण मी हा विदाऊट मिरर नाही करणार आहे. सो हे वाव, खाली पण करू काय? छान दिसतंय. सो गाईज, मी आता हे झुडिओचं काजल यूज करणार आहे. सो मी अजून नाही आहे केलेलं, तर लेट्स ट्राय.
गाईज आपले स्मोकी आईज रेडी झालेले आहेत आणि दिस इज द मार्स लिपस्टिक अँड ही वन ऑफ द मोस्ट फेवरेट लिपस्टिक आहे माझी. सो मी आता हीच अप्लाय करणार आहे. तर आपण पहिल्यांदा लिप काउंटरिंग करून घ्यायचं आहे. अरे हे तिरकं झालं काय? तर गाईज लिप कॉन्टरिंग करणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण आपल्याला लिप्सला एक शेप येतो आणि त्याच्यामुळे जे आपण हे अप्लाय करतो ना ते खूप छान दिसतं. सो आता आपण ट्राय करूया. ॲक्च्युली लिपस्टिक मला अप्लाय करून करून इतकी सवय झालेली आहे की मी मिररमध्ये नाही बघून जरी केलं तरी व्यवस्थितच लागतं. आणि आता बारी येते ब्लशची. सो माझा ब्लश मी लिपस्टिकनेच रेडी करते, तयार करते, कारण आपला ब्लश लिपस्टिकला मॅच झाला पाहिजे, एकतर आय शॅडोला नाहीतरी लिपस्टिकला. सो मी ब्लश अदर ह्याचा नाही यूज करत, सो मी लिपस्टिकच यूज करते. बघू तर गाईज आपल्या मेकअपचा फिनिशिंग म्हणजे हे आहे आपलं फेसेस कॅनडाचं पावडर फाउंडेशन. सो हे वाला खूप छान कव्हरेज देतं गाईज. सो हेच यूज करा आणि ह्याचं खूप मॅट फिनिशिंग आहे. तर आपला मेकअप ऑलमोस्ट डन झालेला आहे. माझा ऑलरेडी मिरर आहे. सो गाईज ऑलमोस्ट माझा मेकअप डन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे स्मोकी आईज केलेले आहेत मी फर्स्ट टाइम आणि इतके छान झालेले आहेत ना. सो चला तर आपण भेटूया आपण साडी घालून. सो गाईज त्या साडीचा हा वाला ब्लाऊज आहे आणि हा मी स्टिच नाही आहे केलेला, खूप वर्षांपूर्वीचा आहे. सो आता ट्राय करणार आहे की हा ॲक्च्युली मला व्यवस्थित फिट होतोय का नाही, नाहीतरी मला मग टँक टॉपच घालावे लागतील. सो बघू. सो गाईज ही साडी मला वेअर करायला खूप वेळ लागला आहे, कारण हे बघू शकता तुम्ही इतकी ही फुगते ना, खूप फुगते आणि हे आता दिसणार नाही आहे. सो वर चढ फुगते आणि वर चढू सर. याच्या प्लेट्स करायला मला खूप वेळ लागला आणि सध्या पण हे खूपच असं मेसी बनतं आहे. सो आता ह्याला खूप असं हे करायला लागणार आहे, प्रेस करायला टाईप्स लागणार आहे. आणि अजून मी काय ॲक्सेसरीज काय घातलेली नाही, ज्वेलरी वगैरे. डिसाईड केलं की ही ज्वेलरी घालायची फक्त. सो आणि असा लुक येतोय. सो गाईज आता माझी हेअर्सची बारी आहे. हेअर्स मी असेच सोडणार आहे, असेच छान दिसते. सो गाईज माझ्याकडे हे पिंक कलरचे झुमके आहेत अवेलेबल. सो मी हे वाले झुमके विअर करणार आहेत याच्यावरती. किती आहे? 24.
दिस इज माय फेवरेट झुमका. सगळं पिंक पिंक झालं. झुमका छान दिसते. हे पण पिंक असते का? नको, छान नाही दिसायचं. छान दिसते का? हे काढ. कोणतं? हे काढू काय? फक्त झुमके घालू. केस साईडला घे नाही तर फसतील. छान दिसतो. छान दिसतो. तर गाईज आय हॅव दिस बँगल्स. सो मी त्यावाल्या बँगल काढलेल्या आहेत कारण माझ्याकडे ह्या होत्या आणि मला माहीत नव्हतं. सो ह्या मॅच होतात. सो मी हेच विअर करणार आहे. गाईज बसतात का? सगळ्यांना बसणं थोडं थोडं बसतील. वा किती छान दिसते. गाईज माझा पूर्ण लुक हा झालेला आहे. फक्त एकच कमी आहे ती म्हणजे टिकली. सो मी आता टिकली लावणार आहे. टिकली कोणत्या कलरची लाव? ब्लॅक. सो का तुला? हां याच्यात बघू नको बाई. मोठी लाव का छोटी? बस का? छान दिसते. लेवर झाली काय? नीट लाव की टोपण. काय? सो गाईज माय नेल्स इज ऑल्सो डन. सो गाईज माझा हा लुक कंप्लीट झालेला आहे आणि जसा मला हवा होता तसाच झालेला आहे कंप्लीट. आता फुल आता दिसत नाही आहे पण मी ह्याच्या क्लिप्स नक्की टाकेन आणि तुम्हाला हा माझा अनादर गेट रेडी विथ मी कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज.